विद्यार्थी मित्र हो, गेल्या वेळी आपण उदाहरणांचा सराव केलेला होता. पहिल्या प्रकरणामधील आणखी काही उदाहरणांचा आपल्याला आज या ठिकाणी सराव करायचा आहे. तर ह्या उदाहरणापैकी मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की काही उदाहरणं ही 3 मार्कसाठी विचारली जातात, पण शक्यतो 2 मार्काच्या प्रश्नामध्ये उदाहरणाचा भाग असतो. पण मोठं उदाहरण असेल तर ते प्रश्न क्रमांक 3 मध्ये असू शकतं. आता एक उदाहरण मी तुम्हाला परत एकदा सोडून देतो की पहिल्या प्रकरणावर आधारितच, जसं की महेंद्र आणि विराटच्या बाबतीत उदाहरण पाहिलं आपण, किंवा मी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या किंवा मित्रांच्या जोड्या लावून तुमची वस्तुमानं घेऊन गुरुत्वीय बल काढा, दोघांच्या मधलं आकर्षण बल काढा असं सांगितलेलं होतं. युक्ता केलं का ते? युक्ता? नाही सर. अरे तुम्हाला सांगितलं होतं तुझ्या बरोबर अंकिताला दिले होते, असं काय करताय? ते उदाहरण सोडवा तुम्ही. आज आपण आणखी काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहूया. लिहून घ्यायचं उदाहरण. जर एका गृहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण किती? आता न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित, न्यूटनचे जे गतिविषयक 3 नियम आहेत त्यावर आधारित 3 वेगवेगळ्या प्रकारची गतिविषयक समीकरणे आहेत. v बरोबर u अधिक at हे गतिविषयक पहिलं समीकरण, s बरोबर ut अधिक हाफ at वर्ग हे दुसरं समीकरण, तर तिसरं समीकरण v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. तर अशा पद्धतीचं हे 3 समीकरण जे आहेत, या समीकरणामध्ये फक्त या प्रकरणासाठी लक्षात ठेवायचं, जिथं a असतो तिथं g घ्यायचा, g. ओके. आणि या प्रकरणापुरतं a बरोबर g घ्यायचा आणि वस्तूच्या बाबतीत पाहायचं, वर वस्तू जात आहे, खाली येत आहे वगैरे असं जर वाटलं तर g ची किंमत वजा घ्यायची. एवढं लक्षात ठेवा. आता एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर ही उंची दिलेली आहे. इथं उंची या सूत्रामध्ये, गतिविषयक समीकरणामध्ये कुठं उंचीचा उल्लेख नाही, म्हणजे h हे अक्षर नाही, पण s आहे. s म्हणजे विस्थापन, तर उंची h ची किंमत s म्हणून घ्यायची. s हे उंची म्हणून वापरायचं आणि s बरोबर घ्यायचं 5 मीटर. त्याच्यानंतर वेळ दिलेला आहे 5 सेकंद, म्हणजे s बरोबर 5 मीटर, त्याच्यानंतर 5 सेकंद वेळ म्हणजे t बरोबर 5 सेकंद. आणि तुम्हाला गुरुत्वीय त्वरण काढायचं आहे. गुरुत्वीय त्वरण म्हणजे a म्हणजेच g. या ठिकाणी तुम्हाला g ची किंमत काढायची आहे. समजते सर्वांना? समजते का? हो सर. हा. मग एस, टी आणि जी किंवा ए असं असलेलं यातलं कोणतं सूत्र आहे की ज्याच्यामध्ये ही तिन्ही येतात, एस, टी आणि ए किंवा जी? कोणतं सूत्र वापरावं लागेल? हा, या ठिकाणी पहा, वस्तू वरून खाली येते, याचा अर्थ त्या वस्तूचा सुरुवातीचा जो वेग, सुरुवातीच्या वेगाला u म्हणतात, नंतरच्या वेगाला v म्हणतात. तर u बरोबर सुरुवातीचा वेग
वस्तू स्थिर आहे, अचल आहे, 0 मीटर प्रति सेकंद घ्यायचा. अचल वस्तू आहे, कारण त्या ग्रहावर एक वस्तू 5 मीटर, ग्रहावर म्हणजे समजा पृथ्वीचा विचार करा, तर पृथ्वीवर ती वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास, म्हणजे 5 मीटर वरून तिला सोडले म्हणजे 5 मीटरच्या ठिकाणी त्या वस्तूचा वेग 0 आहे. आणि मग तिथून वस्तू खाली येते, तर यू ची किंमत 0 घ्यायची. तर एस टी जी च्या ऐवजी ए समजा, एस टी ए यू असं असलेलं कोणतं अक्षर सूत्र वापरावं लागेल? एस टी ए यू. बोला. युक्ता बोल ना. एस टी ए यू ही 4 अक्षर असलेले यातलं सूत्र कोणतं लागू होईल? पहिलं सूत्र. हा, युक्ता तू आहे का इथं लेक्चरला? हो सर. सर सूत्राचा इकडे खूप जास्त प्रकाश पडतोय, नीट दिसत नाहीये. बघ बरं आता. नाही ना? सूत्र परत लिहितो खाली मी. आता दिसतायत का सांग? v बरोबर u अधिक at च्या ऐवजी gt, s बरोबर ut अधिक हाफ at चा वर्ग, आणि v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. आता सूत्र दिसतायत का? हो सर. हा, मग आता हा ए आहे ना, ए जिथं जिथं ए आहे तिथं जी करायचा, या प्रकरणापुरता म्हणालो मी. हा, सांगा त्यातलं कोणतं सूत्र वापरायचं? आता हे अक्षर असलेलं कोणतं सूत्र वापरता येईल? जसं आता समजा v बरोबर u अधिक at सूत्र वापरता येईल का? तर नाही. का? तर v ची किंमत दिली पण नाही आणि काढायची पण नाही. मग तिसरं सूत्रामध्ये पण v आहे, म्हणजे तिसरं पण लागू होणार नाही. का? कारण v दिला पण नाही आणि v काढायचा पण नाही. मग कोणतं सूत्र उरतंय सांग? दुसरं. युक्ता, कोणतं सूत्र उरतंय? सर दुसरं सूत्र. हा, सूत्र सांग. सूत्र वाच. काय सूत्र आहे? हा, बोल काय सूत्र आहे? एस बरोबर यू टी अधिक (2) हा at चा वर्ग. हा, बरोबर. एस बरोबर युटी. हॅलो, आवाज येतोय? राठोड सर, राठोड सर, सर, राठोड सर, हॅलो. ओके, सूत्र वापरणार आहे एस बरोबर युटी अधिक हाफ at चा वर्ग. पाहता सूत्र वापरतो. एस बरोबर युटी अधिक 1/2 at चा वर्ग. म्हणून किमती ठेवूया. एस ची किंमत 5, यू ची किंमत 0, दोघांच्या मध्ये गुणिले चिन्ह, टी ची किंमत 5 अधिक 1/2 गुणिले ए च्या ठिकाणी मी म्हणालो जी घ्यायचा, म्हणजे जी काढायचा आहे तसाच ठेवूया, गुणिले टी चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. म्हणून 5 बरोबर 5 0 0 अधिक 1/2 गुणिले जी गुणिले 5चा वर्ग 25. म्हणून 5 बरोबर शून्यात हे सर्व मिळवलं तर हे सर्वच येईल. 0 शून्यात हे मिळवल्यामुळे काय फरक पडणार नाही. म्हणजे वरती काय आलं? जी गुणिले 25 आणि खाली छेद उरला 2.
आता हा भागिले 2 इकडे आला की गुणिले होईल. 5 गुणिले 2 आणि हा 25 गुणिले आहे तो इकडे आला की भागिले होईल. बरोबर उरला जी. म्हणून जी बरोबर 5 दुणे 10 छेद 25 भाग लावूया. 5 दुणे 10 5 5 25. जी बरोबर 2/5. 2ला भाग लागत नाही. 0 घेतला पॉइंट दिला 20 झाले. 5 चौक 20. गुरुत्वत्वरण जी ची किंमत 0.4. जीला एकक असते मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणजे त्या ग्रहावरती वस्तू ज्यावेळी पडेल त्यावेळी त्या ग्रहाचं गुरुत्वत्वरणाचं मूल्य असेल 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. किती जणांना कळालं? किती जणांना कळालं त्यांनी नावं सांगा बघू. कोणाकोणाला कळालं त्याने नावं सांगा. युक्ता हॅलो हा कळालं का? हॅलो युक्ता सर आवाज येतोय ना? हा येतोय ना बोल ना. बोल. सगळं समजलं ना? हो सर. हा कोणाला समजलं नाही त्याने विचारा बघू. ज्याला समजलं नाही सर मला हे नाही समजलं मला ती स्टेप नाही कळाली जरा सांगा असं कोणी असेल तर विचारा म्हणजे मग मी सांगतो. समजले सर्वांना? मग अंकिता हो सर. समजलं का? सर मला एक स्टेप नाही समजली. कोणती सांग ना तेच तर विचारतोय. काय नाही समजलं? 5 बरोबर जी गुणिले 25 ती स्टेप नाही समजले. हा आता इथं बघा 5 बरोबर हे 5 तर वरचा आहे तसाच. आता मी काय म्हणालो शून्यात हे सगळं मिळवलं. काय मिळवलं 1/2 गुणिले जी गुणिले 25. तरी शेवटी शून्यात हे मिळवल्यावर हेच येणार आहे. फक्त शून्यात काय पण मिळवलं तर काय पण मिळवलं म्हणजे जे मिळवलं तेच येतं ना. म्हणजे हे फक्त येणार शून्यात हे मिळवल्यानंतर हे वरचं येणार. वरचं म्हणजे वर काय आहे तर 1 गुणिले जी गुणिले 25. 1 गुणिले जी गुणिले 25 तेच मी लिहिले इथे जी गुणिले 25. एक आपण लिहित नाही. एकाला कशाने पण गुणलं तर तेच येणार ना ज्याने गुणतो ते. आणि खाली कोण उरला 2 म्हणजे भागिले 2. नाही समजलं? समजलं सर. चला लिहून घ्या 2 मिनिटात पटकन म्हणजे आपण दुसरं उदाहरण घेऊया. युक्ता फळावरचं दिसतंय का बरोबर? हो सर. ओके. आता पुढच्या उदाहरणासाठी मी काय करतो तुम्हाला हिंट देतो कसं सोडवायचं सूत्र कोणतं वापरायचं. कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही करायचं. झाले लिहून? हो सर. ओके. आता दुसरं उदाहरण लिहून घ्या. याच धर्तीवर आधारित पण थोडासा बदल असलेलं दुसरं उदाहरण घ्या. वर फेकलेली वस्तू
एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. म्हणजे एक वस्तू जमिनीवरून वर फेकलेली आहे की जी 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभिक वेग किती असेल, म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग म्हणजे यू, तिचा आरंभिक वेग म्हणजे यू ची किंमत काढायची. आरंभिक वेग किती असेल, त्याच उदाहरणात त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल. त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल. आता या उदाहरणामध्ये नीट पाहायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीचा वेगच तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे यू काढायचा आहे. आरंभिक वेग यू काढायचा आहे आणि वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. म्हणजे 500 मीटर ही उंची आहे, जी उंची आपण इथं विस्थापन एस म्हणून घेतोय. तर एस बरोबर दिलेलं आहे 500 मीटर. आरंभिक वेग काढायचा आहे आणि त्या वस्तूस परत वरून खाली येण्यास किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी काय काय करावं लागेल सांगा पाहू. एक तर तुम्हाला इथं आता कंसात जी ची किंमत दिलेली आहे, जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग ही किंमत दिलेली आहे त्यांनी. म्हणजे इथं घेतो किंमत मी जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आणि तुम्हाला वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास वेळ किती लागेल ते काढायचं आहे, ते पण काढायचं आहे. टी बरोबर प्रश्नचिन्ह. पण वर जायला वस्तूला जेवढा वेळ लागतो, समजा गृहीत धरा एक 2 सेकंद लागले, हा, तर वर जायला 2 सेकंद, खाली येण्यास 2 सेकंद. कारण उदाहरणात म्हटलेलं आहे त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल. म्हणजे काय करायचं, जो वेळ येईल की नाही त्यात आणखी एकदा तोच वेळ मिळवायचा, कारण वर जायला आणि खाली यायला तेवढाच वेळ लागेल. म्हणजे 2 सेकंद वर जायला असेल तर उत्तर तुमचं 4 सेकंद येईल. वर जायला 2, खाली यायला 2, असे एकूण 4 सेकंद. मग प्रथम तुम्हाला यू काढून घ्यावा लागेल. युक्ता सांग बरं बघू, कसा यू काढणार आपण. कोणतं सूत्र वापरूया. बरं, आणखी एक आपल्याला इथं सांगता येईल. आरंभिक वेग काढायला लावलेला आहे, याचा अर्थ अंतिम वेग हा माहित पाहिजे. आता अंतिम वेग त्यांनी दिलेला नाही, पण वस्तू वर जाते आणि परत जमिनीवर खाली पडते. मग खाली येते, खाली पडते, त्यावेळी तिचा शेवटचा वेग नंतरचा हा 0 असणार आहे. कारण ती वस्तू काय असणार आहे, अचल झालेली असणार, स्थिर झालेली असणार. म्हणजे तुम्हाला व्ही ची किंमत 0 मीटर प्रति सेकंद असे घेता येईल. आता सांगा यू काढण्यासाठी एवढं सर्व दिलंय मी. युक्ता सांग आता कुठलं सूत्र वापरूया आपण. माझी मम्मी माझ्यावर स्वतः डाऊट घेत होती है ना. खरं सांग, मोबाईल मध्ये कोणाचा नंबर आहे, कोणाचा कॉल आहे. होय यश पांचाळ,
यश ऑडिओ बंद कर, आवाज बंद कर यश पांचाळ. हो सर थांबा. चला कोण सांगेल कोणतं सूत्र वापरूया? आपणाला यू काढायचं रे बाळानो. हे जरी सूत्र वापरलं तर व्ही दिलेला आहे 0, यू काढता येईल आपणाला. ए ची किंमत दिलेली आहे, टी ची किंमत दिलेली आहे. टी नाही दिला, मग टी काढायचंय. म्हणजे हे नाही वापरता येणार. म्हणजे टी असलेलं घ्यायचं नाही. आता दुसऱ्यामध्ये पण टी आहे, त्यामुळे दुसरं पण नाही चालणार. मग कोणतं सूत्र वापरायचं सांगा? तिसरं सूत्र. काय सूत्र? तिसरं सूत्र काय आहे सांगा? व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. पाहता लक्ष द्या. म्हणून व्ही ची किंमत 0, 0चा वर्ग, यू ची किंमत काढायचे, यू वर्ग तसाच अधिक 2 गुणिले ए ची किंमत जी म्हणून घ्यायची. ए ची किंमत जी म्हणून घ्यायची, पण ही किंमत आता ऋण घ्यायची. कारण वस्तू ज्यावेळी वर जाते त्यावेळी आपण गुरुत्व त्वरणाच्या वरती चाललेलो आहे. म्हणजे गुरुत्व त्वरणाची दिशा वरून खाली असते आणि वस्तू खालून वर चालल्या त्यावेळी जी ची किंमत ऋण घ्यायची. म्हणजे ए ची किंमत वजा आणि जी ची किंमत म्हणून ए म्हणून जी ची किंमत घेणार आहोत आपण 10 गुणिले एस ची किंमत 500 मीटर. अंकिता कळलं का? हो सर. 0चा वर्ग 0, यू वर्ग तसाच. आता इथं अधिक आणि हे चिन्ह वजा आहे, याचा अर्थ हे सगळी किंमत वजा होईल. आता या सर्वांचा गुणाकार करायचा. सांगा गुणाकार करून कोण सांगेल? अरे यांचा गुणाकार सांगा ना, किती येईल सर्वांचा? चिन्ह वजा आलं, फक्त गुणाकार सांगा. चकुले, चकुले, हा सर. हा सांग गुणाकार सांग. अरे तुम्हाला 510 आणि 2चा गुणाकार येत नाही का रे? हे 10 2 20, 20 गुणिले 500 किती होता? युक्ता किती येतो का गुणाकार? $10,000. मोठ्याने बोल. 10,000. 10,000. तुम्हाला गुणाकार पण पटकन सांगत नाही. हा आता हे वजा 10,000 इकडे घ्या म्हणजे धन होतील. म्हणजे काय येईल? शून्यात हे 10,000 मिळवले जातील, अधिक होईल. मग 10,000 शून्यात 10,000 मिळवले, 10,000 आले बरोबर यू वर्ग. म्हणजेच यू वर्ग बरोबर 10,000 आले. तर मग यू किती? जर यू 10,000 असेल, यू वर्ग 10,000 असेल तर यू किती येईल सांगा बघू. दहा हजारचं वर्गमूळ सांगा. यू वर्ग बरोबर 10,000, तर यू बरोबर 10,000चं वर्गमूळ किती येईल? वर्गमूळ 100. 100 मीटर प्रति सेकंद हा सुरुवातीचा वेग आला. कळलं का इथपर्यंत? हो सर. हा आता आपल्याला काढायचंय वेळ, काढायचंय वेळ. आता तो वेळ काढताना आपल्याला हे सूत्र फार तर वापरता येईल. एस बरोबर यूटी अधिक हाफ एटी वर्ग, किंवा हे पण वापरता येईल व्ही बरोबर यू अधिक एटी. कारण आपल्याला यू माहित नव्हता, तो यू मिळाला. ए ची किंमत इथं आहे
टी ची किंमत काढायची आहे, व्ही 0 आहे. म्हणजे काय घेऊया, सूत्र पहिलंच घेऊ, सोपं आहे ते. व्ही बरोबर यू अधिक ए टी. म्हणून व्ही ची किंमत 0, यू ची किंमत आता आपण काढलेली 100, अधिक ए ची किंमत 10 घ्यायची, पण चिन्ह वजा, म्हणजे काय येणार -10. बरोबर का? तिकडे समजतंय का सर्वांना? हो सर. हो सर. काय अडचण? नाही. सांगा काय येईल? -10 गुणिले टी ची किंमत किती? टी ची किंमत काढायची आहे ना, काढायची आहे बोलायचं, गुणिले टी. म्हणून आता हे -10t आहे ना, -10t ते इकडे आले की अधिक होईल, म्हणजे 10t बरोबर इकडे उरलं 100. मग हा 10 गुणिले तिकडे जाऊन भागिले t बरोबर 100/10. म्हणून t बरोबर 10 100, 10 सेकंद. ती वस्तू वर जायला 10 सेकंद वेळ लागला, तसंच तिला खाली यायला पण 10 सेकंद. मग किती वेळ लागेल सांगा वर जाऊन खाली यायला? हॅलो, 20 सेकंड. हा 20 सेकंद. म्हणजे काय लिहिणार उत्तर शेवटी? इथं खाली काय लिहूया आपण? वस्तूला वर जाण्यास 10 सेकंद, तर खाली येण्यास, वस्तूला लक्षात द्यावं, खाली येण्यास 10 सेकंद. हा 10 सेकंद. आवाज येतोय का सर्वांना? हो सर. 10 सेकंद म्हणजेच एकूण वेळ 20 सेकंद लागेल. हा सर्वांना कळलंय का? हो सर. हो सर. आता एक काम करा, आता वेळ संपेल मला वाटतंय. नाही, आपण कितीला सुरू केलंय? 11:20 ला ना. हो. हा मग कितीपर्यंत? 12 पर्यंत झूम चालतं. हा 5 मिनिटं राहिले, त्यामुळे पटपट लिहा आणि नीट समजून घ्या, आणि कुठं काय अडचण असेल तर विचारा. युक्ता, पहिल्या लेसन वरची उदाहरणं बस झाली का आता? युक्ता, हा सर. हा पहिल्या लेसनवर त्या दिवशी आपण 1-2 उदाहरणं घेतली ना, विराट, महेंद्र वगैरे, का नाही घेतलं? घेतलीच सर उदाहरण. आज आपण 2 घेतली. अजून पाहिजेत पहिल्या लेसनवर का दुसऱ्या लेसनची सुरू करूया? सांग. सर पहिल्या लेसनची घ्या अजून उदाहरण. बर, परत आपण पहिल्या लेसनचे आणखी 1 दिवस घेऊ, उदाहरण 1-2 उदाहरणं घेऊ, चालेल? हो सर. हा तुम्ही म्हणाल तसं घेऊ, पण मी दिलेला अभ्यास मात्र तुम्ही करायला पाहिजे, सांगून ठेवतोय. तुम्ही म्हणताय ना सर हे घ्या, घेतो, पण मग मी म्हटलं हे करा तर करायला पाहिजे की नाही, सांगा बघू. हो सर. हा मग आता मी सायन्स 2च्या तिसरा प्रश्न, चौथा प्रश्नाचं त्या दिवशी मी PDF पाठवलं. त्यातल्या काही जणांनी मला वाटतंय काल लिहून पाठवलं, कोणी मनस्वीनं काहीतरी पाठवलं होतं लिहून. मग आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचा आता लगेच तास संपला की PDF देतो पाठवून, ते लिहून काढायचं. बोला, काढाल का लिहून? हो सर. हो सर. अरे हो म्हणता, पण मग चौथ्या प्रश्नाचं लिहून काढलं का श्रुती तू? श्रुती, काय सर? लिहून काढलं का चौथा? सर लिहिणार आहे. हा मग हे असं आहे बघ तुझं. मग आता असं कर, तिसरा आणि चौथा दोन्हीचं आज पूर्ण करायचं, आणि आज मला रात्रीपर्यंत ग्रुपवर टाकायचं. आहे का तयारी? बोल. हो सर. चालेल, ठीक आहे. तास संपला लगेच तिसऱ्या प्रश्नास पण देतो मटेरियल. हा
चला झाले का लिहून? हो संध्याकाळपर्यंत पाठव. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा, म्हणजे मग परत लिहा सावकाश. चालेल? सर झालं लिहून. ओके. कोणाला काय शंका आहे का आतापर्यंत झालेल्या भागावर? नाही सर. ठीक आहे. आता एक काम करा, हे तुम्हाला मी अभ्यास दिलेच आहे, पण या उदाहरणांच्या बाबतीत सांगतो की त्या दिवशी झालेली उदाहरणं किंवा त्या दिवशी मी तुम्हाला जोड्या लावून दिल्या होत्या, अमुक अमुक दोघांचं वजन घ्या, वस्तुमान घ्या आणि सोडवा. तर ते पण मला, ते तर एकच उदाहरण आहे, ते पण उदाहरण आज सोडवून ग्रुपवर पाठवायचं. चालेल? हो बोला काहीतरी. चालेल का? हो सर. हो सर. हो सर. हा, हो सर. शाबाश. असं हो म्हणायला पाहिजे तुम्ही, मग बरं वाटतं ना जरा, आहे ना? हो सर. ओके. आणखी कोणाला काय